नमस्कार मंडळी. जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग 20 प्रकरण 15 भोग लालसा असणाऱ्यांसाठी तत्वबोध निरुपयोगी आहे. सूत्र क्रमांक 1. सत्वर कृतार्थ होईतो सत्वबुद्धी पुरुष असे. असात्विक वासनाबंदी ज्ञानोत्सुक जरी सदा दिसे. विस्तार. सत्यप्रिय सत्वशील जो पुरुष असतो तो थोडाशा उपदेशानेही कृतार्थ धन्य आत्मज्ञानी होतो. ज्याच्या अंतरंगात सत्याप्रती तळमळ आहे त्यालाच सत्य अध्यात्म आत्मज्ञानाचा नाममात्र उपदेशानेही तत्क्षणी लाभ होतो. धन्यता कृतकृत्यता प्राप्त होते. राजा जनकाला उपदेश केल्यावर लगेचच त्याच्यामध्ये जो क्रांतिकारी बदल झाला त्याला उपदेशाचे मर्म तत्क्षणी जे समजले व राजा जनकाच्या बोलण्यातून त्याची ती यथार्थ समज स्पष्टही झाली. तिचे अवलोकन केल्यावर अष्टावक्र मुनी म्हणाले, राजा, तू सत्वबुद्धीचा मूलतःच असल्याने खरोखरी माझ्या थोड्याशा उपदेशानेही आत्मज्ञानी झाला आहेस. मात्र ज्याच्या अंतरंगात सत्याप्रती प्रेम नसते असा असात्विक जो असतो तो ज्ञानासाठी समजून घेण्यासाठी जीवनभर उत्सुक असला किंवा दिसला तरीही वासनांधकारी बंदी असल्याने खितपत पडलेला असल्याने त्याला सत्यज्ञानाचा केवळ शाब्दिक लाभच घडतो. अंतःकरणाच्या वासनामयतेमुळे तो खराखुरा ज्ञानप्राप्ती झालेला ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी बनू किंवा असू शकत नाही. सूत्र क्रमांक 2. विषयरुची अरुची ही दास्य मोक्ष कोण जाणिजे. विज्ञान जाणुनी ऐसे यथा इच्छा तथा असे. तत्वाच्या उपदेशाबाबत अष्टावक्र मुनी म्हणतात की तत्वोपदेशाला पात्र असलेल्यालाच तो देणे उचित आहे. अन्याला तो देणे अनर्थकारीच ठरण्याचा संभव असतो. ज्याच्या अंतःकरणात सत्याप्रती तळमळ आहे त्याला उपदेश करावा, अन्याला नाही. अशा उपदेशाची गोडी आस्था किंवा उपयोगही नाही. झालाच तर केवळ शब्दज्ञान प्राप्तीमुळे आणि तत्वाचरण न झाल्यामुळे पूर्वीपासून विकारी विषयलोलूप आणि अहंकारही असलेल्या अशा अयोग्य आचरण करणाऱ्याचा अहंकार अधिक बलिष्ठ होण्याचा तोटाच त्यात संभवतो. पात्रता नसलेल्याला केलेला उपदेश त्याला अधिकच अज्ञानांधकारी गोते खावयास लावतो. विषयात गोडी हेच दास्य, बंधन, गुलामगिरी आणि त्या विषयाप्रती अप्रीती, अरुची म्हणजेच मोक्ष हे आहे विशेष ज्ञान, ज्याला आत्मज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान प्राप्त झाल्याने तू कसे वागायचे हे तूच ठरव. तू तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मोकळा आहेस. राजा जनकाला विषयप्रिय नसल्याचे जाणूनच त्याचा उपदेश प्राप्त करण्याची पात्रता लक्षात घेऊनच अष्टावक्र मुनींनी त्याला हा उपदेश केला आहे. तू तुझ्या इच्छेप्रमाणे वाग असे ते तेव्हा म्हणतात जेव्हा राजा जनक निरीच्छ अनासक्त असल्याचे अष्टावक्र मुनींनी पूर्वीच जाणले आहे. सूत्र क्रमांक 3. वाचाल धीमानोद्योगी होई मूक जड आळशी. तत्वत्याज्य तयासाठी राही जो भोग लालसी. विस्तार. भोग आणि मोक्ष हे एकमेकांच्या पूर्ण विरोधात अगदी 180 अंशात उभे ठाकलेले असतात. ज्याच्या अंतःकरणात मूळ सत्य चैतन्य याप्रती प्रेम ओढ तळमळ असते त्याच्यासाठीच आत्मतत्व ब्रह्मचैतन्य सत्तेचा उपयोग होतो. मात्र जेव्हा वैश्विक चैतन्य सत्तेचे एकमेव द्वितीयत्व त्याचे ध्यानात येते तेव्हा त्याचे जवळ त्या एकमेवाच्या प्रभावाने इतर काहीही शिल्लक न राहता केवळ समत्व सर्वाभूती ईशभाव उरतो. त्याच्यासाठी आता काहीही शिल्लक नसल्याने आत्मभाव व
ईशभावाने त्याचे सर्व अस्तित्व आत्मतत्व ईश्वरत्व होऊनच उरते. असा ज्ञानी आता जर पूर्वी बोलण्यासाठी तो उत्सुक असेल तर मूक होतो. त्याची बोलण्याची रुची नष्ट होते. तो बुद्धिमान असेल तर पूर्वी जर तो बुद्धिमान असेल तर ज्ञानोत्तर त्याची कळा एखाद्या अजाण भावरहित बालकासारखी जड बुद्धिवत होते. तो पूर्वी मोठे प्रयत्न उद्योग करणारा असेल तर ज्ञानोत्तर तो अक्रिय होतो. आता त्याचे मन विषयरहित झाल्याने तो केवळ ज्ञानी पुरुष ज्ञानोत्तर चैतन्य रूपच उरतो. त्याचे जगाशी असलेले भावबंध तुटतात व तो भव पार झाल्याने त्याचेसाठी केवळ चैतन्याखेरीज कोणताही रंग रूप आकार नाम विशेष उरत नाही. विशेष म्हणजे अधिक असामान्य असे काहीही त्याच्यासाठी अस्तित्वातच नसते. मात्र असे परमतत्व जे भोग लंपट असतात त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरते. जोपर्यंत भौतिक ऐहिक लालसा संपत नाही तोपर्यंत परमतत्व अशा लंपट माणसांसाठी माकडाच्या हाती पडलेल्या माणकाप्रमाणे असते. सूत्र क्रमांक 4. तू देह नाही तुझसी देह नाही करता न भोगता काहीच नाही सदा साक्षी निरपेक्ष चैतन्य रूप जाणो निराही नितसुख आत्मरूप. विस्तार. अष्टावक्र मुनी राजा जनकाच्या निमित्ताने आपणा सर्वांना सांगतात की खरा आत्मज्ञानी माणूस देह नसतो किंवा त्याला देहही नसतो. म्हणजे तो देहाप्रती उदासीन असतो. तसेच तो करता नसतो व भोगता नसतो. ज्ञानी माणूस निरपेक्ष साक्षी चैतन्यच असतो. आपले हे चिद्रूप निरपेक्ष साक्षीत्व जाणून अशा माणसाने नित्य निरंतर सुखाने आत्मरूपात असावे मात्र नव्हे, खरा ज्ञानी असणारच असणार. सूत्र क्रमांक 5. राग द्वेष मनोधर्म नव्हे तू मन जाणसे निर्विकल्प निराकारी ज्ञान सुख बोध राहसे. विस्तार. शरीर मन बुद्धी चित्त अहंकार आणि उर्वरित 10 कर्मज्ञानेंद्रिये म्हणजे तू नव्हेस. त्या कारणाने राग लोभ मद मत्सर लोभ दंभ आदी षड्विकार जे मनोगुण मनोधर्म आहेत त्यांच्याशी तुझा काही संबंधच नाही. याचे भान ठेवून तू स्वतःकडे चैतन्य मात्र म्हणून पहा. त्यामुळे तू स्वतः शुद्ध ज्ञान बोध एकमेव व समग्र चैतन्यच असल्याचे तुझ्या ध्यानात येईल. ही चैतन्य समज म्हणजे ज्ञान किंवा समजशक्ती अंतरंगात नित्य निरंतर दृढ पक्की केलीस की धारणाशक्ती म्हणजेच भक्ती अत्यंत स्थिर अविचलमतीचा तू आपोआप निराकार निर्गुणरूपी संकल्प विकल्प रहित साक्षी मात्र म्हणून केवळ असणेपणी राहशील. कैवल्य हेच तुझे ज्ञानभक्तिमय यादृच्छिक कर्म आहे. त्यामध्ये तू आनंदाने आनंदमय अस. सूत्र क्रमांक 6. सर्व जीवी असे आत्मा आत्मलीन जीव राहती अहंकार ममत्व विसर्जुनी ज्ञानी शून्यत्वी प्राहती. विस्तार. सर्व जीव चैतन्यपूर्ण आहेत. चैतन्य म्हणजेच आत्मतत्व. जीवनात चैतन्य आहे आणि चैतन्यात सर्व जीव आहेत. म्हणजेच चैतन्य हे एकमेव आत्मतत्व असून ते अनेक जीवात नांदताना दिसते. मात्र राजा तू हे ध्यानात घे की चैतन्य विभाजित नाही. एकच सूत्र म्हणजे दोरा सर्व फुलात केंद्रस्थानी माळ रूपाने ओलेले असते. फुले वेगळी दिसली तरी दोरा सूत्र एकच असून तो सर्व फुलांमधून माळ रूपाने आरपार गेलेला दिसतो व असतोही. तत्व एकच आहे. जीव अनेक आत्मा एक असून तो सर्व जीवांना केंद्रस्थानी आहे. म्हणजेच तो एकमेव आहे आणि त्याचप्रमाणे तो आत बाहेर जसा दोरा फुलांचे आत व बाहेरही असतो तसाच तो समग्रही आहे. शरीर देह भिन्न परंतु निर्गुण निराकार एकमेव व समग्रही असते. आत्मतत्व चैतन्य अखंड अभंग असे असताना तू स्वतःचे चैतन्य रूप म्हणजेच एकत्व व समग्रत्व
एकाच वेळी जाणलेस तर मी माझे असा वेगळेपणाचा अहंकार आणि आपणच सर्व असल्याने इतर कुणाचा खास मोह कशासाठी? खास ममत्व आपलेपण तुला असण्याचे कारणच उरत नाही. केवळ बोधाने तू अहंकार ममत्व शून्य होशील. अस्तु.